महत्त्वाची बातमी मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया इथं पंजाब भारतीय आर्मीकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिक गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचले आहेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जेनझींचे अनेक बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स आहेत। बाबा रामदेव यांचं जेनझींबाबत हे मोठं वक्तव्य आहे। सर्वच तरुण चुकीच्या मार्गावर नाहीत असं देखील वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलंय। हर क्षेत्र में बहुत अच्छा भी हो रहा है। कितने बच्चे हैं, कितने जवान हैं, कितने जेनजीज हैं जो अच्छा भी कर रहे हैं, कुछ लोग हुड़दंगा भी कर रहे हैं। एक एक लड़का एक एक लड़की के 5-5 10 गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड भी है। कुछ लोग जो है बीड़ी सिगरेट शराब भी पी रहे हैं। तो हम ये कह रहे हैं जो बुराइयां हैं उनको दूर करो, अच्छाइयों को साथ में लेकर के आगे बढ़ो और एक दूसरे से नफरत कहीं नहीं। आता बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यात शेतमजुरावर वाघाने हल्ला केलेला आहे। हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात सध्या शेतमजुरावर उपचार सुरू आहे। वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली आहे। घटनेमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बकऱ्या अशा चरत होत्या। चालता चालता असा मी उभा होतो, तो धावत चाला आणि पाठीवर उभा झाला आणि मला पाडलं खाली। मग मला फडफडूच नाही दे, तो उठाले करू मी उठूच नाही दे। मग अशाने उठलो तेव्हा त्यानं सोडलं हे आणि असा उठून पराला। मग मी कला करो वाघ आहे। मग बकऱ्या उठून पराल्या तिकडे। मग मी गेलोच नाही आले, पकड म्हणलं एखादी नाही बा। तो आला घाबरत। त्याच्यानंतर तो का म्हणत होता मला का दवाखान्यात दे। मी फॉरेस्टवाल्याला फोन केला। फॉरेस्टवाले म्हणे मला फोटो काढ आणि फोटो टाक। मी फोटो टाकले फॉरेस्टवाल्याला। त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन आलो। त्यांना विचारलं मी, ते का म्हणे पहिले म्हणे का कुंभिले गेला, साते पहिले गेला, पण त्यानं काही त्याच्यावर चौकशी केली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।